राज्य शासनाचा राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला, परंतु सदर अर्थसंकल्प हा येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर करत असताना मोठ्या पोकळ घोषणांचा समावेश केला असला तरी प्रत्यक्षात मात्र त्या योजनेसाठी लागणाऱ्या निधीचा मोठा तुटवडा राज्य शासनाकडे आहे। असे असताना मात्र या जाहीर केलेल्या सर्व योजनांची अंमलबजावणी होणार का, असा सवाल देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे। तसेच सर्वसामान्य कुटुंबातील महिलांचे घरचे वाढलेले बजेट यावर कोणताही ठोस तरतूद केलेली गेलेली नाही। वाढती महागाई, सिलेंडरचे वाढते दर याच्यावर कोणतेही नियंत्रण ठेवण्यात राज्य शासन अपयशी ठरले आहे। शेतकऱ्यांसाठी लागणारे बियाणे, खते यांच्या वाढत्या किमतीवर कोणतेही नियंत्रण राज्य शासनाचे नाही। परवा झालेल्या लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणांचा पाऊस या अर्थसंकल्पात पाडण्यात आला आहे, परंतु प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या निधीची गरज आहे त्या निधीचा मात्र राज्य शासनाकडे तुटवडा आहे। छोटे व्यावसायिक, लघु उद्योजक, कुटीर उद्योजक यांच्यासाठी ठोस कोणतीही योजना करण्यात आल्या नाहीत। एकंदरीत या अर्थसंकल्पाचे विवेचन करताना असे दिसते की पोकळ घोषणा या निवडणुकीच्या तोंडावर केल्या आहेत, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश प्रवक्ता प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।